इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रविराज, रवींद्र चांगो शिंदे. आज महत्त्वाच्या बातम्या म्हणजे काल माननीय नरेश मस्के नवनिर्वाचित खासदार यांच्या आज विविध वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या. कारण संजयजी राऊत यांनी काहीतरी आनंद दिघेबद्दल एक छोटंसं वक्तव्य केलं. काही ते आक्षेपार्ह नव्हतं आणि काही चौकांना वाटेल असं पण नव्हतं. संजय राऊतचं म्हणणं काय होतं, एक साधे जिल्हा प्रमुख तर होते, खरं ते बोललं. संजयजी राऊत काय म्हणाले, साधे जिल्हा प्रमुख तर होते, चुकीचं काय बोलले, खरं तर बोलले ना. मग या एका विधानाचं पूर्ण ठाण्यामध्ये रणकंद माजलं. त्यांचे पोस्टरवर चपला मारल्या. आता काय माहिती आहे का, कोणतेही संविधानिक आंदोलने करायची झाली तर त्याला परवानगी लागते. कोणाची? तर पोलिसांची. तर संविधानिक आंदोलन कसले, मोर्चे काढणे, बैठका घेणे, उपोषण करणे, ठिय्या देणे हे आहे. परंतु रस्त्यावरती घोळका करून एखाद्याच्या पोस्टरला चपला मारणं, एखाद्याच्या पोस्टर जाळणं, एखाद्याच्या पोस्टरची अंत्ययात्रा काढणं हे संविधानिक कक्षेतली आंदोलने नाहीत, तर ती वैयक्तिक मानहानिकारक करणे, अपमान करणे आणि दंगा माजवणे या कायद्याच्या विरोधातल्या घटना आहेत. हे आंदोलने होत नाहीत. तर या कायद्याच्या विरोधातल्या घटनांना पोलिसांनी परवानगी दिली पाहिजे नाही. पोलिसांनी कुठल्या प्रकारची परवानगी दिली पाहिजे नाहीत. कारण ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, उगाचच वादग्रस्त दंगा पसरतो आणि शहराचं कायदा कानून सुव्यवस्था धोक्यामध्ये येते. आता सरकारने जनसुरक्षा कायदा काढलेला आहे. कोणासाठी? तर आत्मघातक्यांसाठी काढलेला आहे. तर हे कृत्य आता आत्मघाती प्रकारामध्ये येतं. मग आता जनसुरक्षा कायदा सत्ताधारीमधील ह्या लोकांनी जे काही आंदोलन केलं त्यांना का लावला जात नाही, हा पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा म्हणजे एवढं काही रणकंद करण्यासारखं काही झालेलं नाही आहे. त्याच्यावरती ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार जे अगाध ज्ञान आहे त्यांनी तात्काळ विधानं केली. वेगवेगळे संजय राऊत यांनी जे काही विधान केलं त्याच्यावर विधानं केली की आनंद दिघे साहेबांचं खच्चीकरण करण्यासाठी आनंद तरेंना त्यांच्या डोक्यावर उपनेतेपद बसवलं. आता हे विधान किती खोटं आणि चुकीचं आहे हे आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की आज पूर्ण ठाण्यामध्ये मी सेवा कार्यकारी अभियंता होतो, 32 वर्ष सेवा केली आणि वडिलांचं समाजसेवा, वडिलांचं कामगार क्षेत्र हे घरात जन्माला आल्यापासून पाहत आलेलं आहे. जे महात्मा फुले नगर खाटण रोड झोपडपट्टीपासून पाहत आलेलं आहे. वडिलांचं राजकारण नाही आहे, वडिलांचं तर समाजकारण, कामगार क्षेत्र 1960 सालापासून कामगारांचे आंदोलन, चळवळी, क्रांतिकारी विचार ते चालू आहेत. आम्ही घरातून अनेक संघटना बांधल्या आणि पूर्ण ठाणं हा 1960च्या पासून म्हणजे आमचे वडील आले 1930ला, आज जवळजवळ 95 वर्ष झाली. 100 वर्ष पार करू. संपूर्ण ठाणं विकास होताना आम्ही डोळ्याने पाहिले, लहानाचे मोठे होताना. त्यामुळे संपूर्ण ठाणं
हे महागरी कोळीवाडा, चंदनी कोळीवाडा, खाटण रोड, महात्मा फुले नगर वसाहत, राबोडी, श्रीरंग वृंदावन सोसायटी, माजिवडा, मासुंदा तलाव, जांभीनाका, टेंभीनाका अशा पूर्ण प्रणित वसाहत बसलेला आहे. तर ह्या परिसरी वसाहतामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे हे राजकारण, समाजकारण आणि भ्रष्टाचार आज जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे नरेश म्हस्के हे आत्ता इन मेन 10 वर्ष झाले नगरसेवक झाले, गटनेते झाले, स्थायी समिती सभापती झाले आणि महापौर झाले. हे 10 वर्षामध्ये पटापटा मिळालेले या गोष्टी आणि त्यांची चरित्र काय आहे, भ्रष्टाचारी, टक्केवारी एवढंच आहे. एक साधा प्लंबर आनंदनगर 10/10 झोपडपट्टीमध्ये आनंदनगरच्या रस्त्यावर बसणारा, सकाळच्या पहाटे, आणि एक कार्यकर्ता, चळवळ पण नाही म्हणता येणार, एक दंगा करणारे युवा सेनेपासून ते आत्तापर्यंत. आणि नरेश म्हस्के हे ज्यांचा इतिहास सांगतात ते अनंतरे 3दा महापौर झाले. बाळासाहेब ठाकरेने 18 उपनेत्यामध्ये अनंतरीची नियुक्ती केली. ही भूषावह गोष्ट आहे. आणि अनंत तर हे चरित्र संपन्न आहेत आणि नगरसेवकपूर्वी स्वतः ते विकासक आहेत आणि विकासक उद्योजक आहेत आणि त्यातून ते नंतर नगरसेवक झाले. ते काही टक्केवारी आणि भ्रष्टाचाराने झालेले नेते नव्हते. जे तुम्ही दलाली, टक्केवारी आणि ठेकेदारी करून महानगरपालिकाला तुम्ही खासदारकीचा फॉर्म भरला, 26.5 कोटी रुपये आणले, कुठून आले? तुमचा उद्योग काय, तुमचा व्यवसाय काय? आणि आता तुम्ही बिल्डर म्हणून सगळ्या गुजरातांमध्ये उठता बसता आपल्या मुलाला पाठवता. पाहिलं आहे आम्ही. तर ह्या सगळ्या मालमत्ता कुठून आल्या? तुमचा काय उद्योग होता? एक झोपडपट्टी आनंदनगर राहणारा एक साधा प्लंबर, टक्केवारी, दलाली, टेंडरची टक्केवारी, टेंडरची दलाली, टेंडर ट्रेसिंग पैसा आणि ठेकेदारीतून आलेल्या पैशावर तुम्ही मोठे झालात. आणि विरोधकांवर टीकाटिप्पणी, विशेषतः उद्धव ठाकरेंवर टीकाटिप्पणी करून तुम्ही एकनाथ शिंदेच्या जवळच्या आणि त्यामुळे त्यांनी मोठं केलं, खासदार केलं. परंतु ज्याच्या जीवावरती हे लोक मोठे झाले त्यामध्ये आनंद तरेंचं चरित्र एकदम शुद्ध, संपन्न आहे. खानदानी ते विकासक आहेत, नंतर नगरसेवक, 3 वेळा महापौर. उद्धव बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची स्वतः वर्णी लावली उपनेतेपदी आणि नंतर ते उपनेता, नंतर राज्यसभा खासदार, नंतर कोकणामध्ये आनंद तरे विरुद्ध खासदारकी लढलेली माणूस, नंतर एकनाथ शिंदे विरोधातसुद्धा बंड खासदार आमदारकीसाठी उभे राहणार होते. 5 जणांची नावे होती. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं 5व्या नंबरचं नाव सिलेक्ट केलं. तुम्ही गणपतीसमोर महानगरपालिकेच्या माता ठेवून आलात आणि त्याच्यामध्ये शब्द गणपती पावला आणि तुम्हाला आमदारकी मिळाली. आणि आता नंतर आत्ताच्या राजकारणात तुम्ही मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आहात आणि तुमचा जो म्होरक्या आहे हा 1 नंबर तर तुमचं नाव बदनाम करतो, एकनाथराव शिंदेंचं नाव बदनाम करतो. एकनाथराव शिंदेंच्या मागून काय काय उद्योग व्यवसाय करते, काळ्याभरे करते त्यालाच माहिती. तुम्ही माझ्यासमोर त्याला नरेश म्हस्केला दम दिलेला हे पण मला माहिती. त्यामुळे आनंद तरेबद्दल, चरित्र संपन्न माणसाबद्दल जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्यावर चुकीचं विधान करणं, चुकीची टीका करणं हे आपल्यासारख्या नरेश म्हस्केंना शोभत नाही. त्यामुळे तुम्ही काहीतरी विशेष प्रावीण्य केले असंही त्यात काही नाही. आणि जे काय संजय राऊतजी म्हणाले ते खरं आहे, चुकीचं काय आहे? असं कुठल्या या पुस्तकामध्ये इतिहास आहे व आनंद दिघेंचा आणि कुठल्या लेखकाने लिहिलेला आहे हे मला तरी दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री काय झालात तर संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श धर्मवीर आनंद दिघे करता, जरूर करा. परंतु लोकांना खोटा दिखावा करू नका. एवढंच सांगणे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.